आज आपण बनवणार आहोत बटन मशरूमची झणझणीत भाजी। खायला खूपच चविष्ट आणि बनवायला पण खूप सोपी आहे। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 पाव बटन मशरूम। तर बघू शकता या प्रकारे हे मशरूम आहेत। आता आपल्याला यांना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे पाणी टाकून घेत आहे। नॉर्मलच पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर छान असं हाताने रब करून यांना धुवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यावर जी हे पातळ लेयर असते, म्हणजे बघू शकता मशरूमच्या वरची जी पातळ लेयर आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। या प्रकारे सर्व मशरूमची ही जे वरची लेयर आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि त्यानंतर सुद्धा छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता आपण या प्रकारे सर्व मशरूम साफ करून घेतलेले आहे, स्वच्छ करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत कांदे। तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेली आहे। त्याबरोबरच 3 ते 4 मिरच्या मी या प्रकारे कापून घेतलेली आहे, बघू शकता। फक्त 2 तुकडे करून घेतलेले आहे मिरच्यांचे। आता या कांदे मिरच्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या छान असे फ्राय झालेले आहेत, म्हणजे छान शिजलेले आहेत। आता आपल्याला इथे अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे। तर इथे साधारणतः मी या भाजीच्या चमच्याने अर्धा चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट इथे टाकलेली आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। या अद्रक लसूणच्या पेस्टला सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचा आहे अथर्व मसाला, किंवा तुमच्याकडे जर चिकन एव्हरेस्ट मसाला असेल तर तो सुद्धा टाकू शकता। तर मी इथे 2 चम्मच अथर्व मसाला टाकलेली आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे काही सुके मसाले टाकायचे आहे। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे टाकत आहे लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर इथे चवीनुसार टाकायचं आहे। मी इथे 1 चम्मच आणि थोडीशी, म्हणजे साधारणतः 1.5 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे। थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तर मी इथे साधारणतः 1 चम्मच मीठ टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आता या सर्व मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आहे। आणि आपल्याला या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। तर बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेतलेलं आहे। मसाले छान असे फ्राय झालेले आहेत। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकल्यानंतर टमाटरसुद्धा छान असं परतून घ्यायचे आहेत। आणि गॅस स्लो करून टमाटर छान शिजू द्यायचे आहेत। तर बघू शकता आता छान असं परतून घेऊया आणि स्लो ते मीडियम गॅसवर या टमाटरांना शिजू देऊया। गॅस फुल नका करू, नाहीतर मसाले जळू शकतात। काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत। मीडियम ते स्लो गॅसवरच मी यांना शिजू दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। टमाटर छान शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये इथे मशरूम टाकायचे आहेत। तर बघू शकता मी हे बटन मशरूम सर्व इथे टाकलेली आहे। आता छान असं या सर्व मसाल्यामध्ये या मशरूमना मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि तुम्हाला जरी ही भाजी सुकी सुकी दिसत असेल तरी आपल्याला इथे पाणी टाकायचं नाही आहे, अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण मशरूमचंच इथे पाणी भरपूर सुटते। त्यामुळे आपल्याला इथे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। छान असं मिक्स करून घेऊया, बघू शकता या प्रकारे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया आणि स्लो गॅस करून झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी। तर इथे मी साधारणतः 15 मिनिटाने बघत आहे आणि अधूनमधून चेक करत होती मी। आणि बघा पाणी किती सुटलेलं आहे, अजिबात मी इथे पाणी टाकलेलं नाही तरी पण पाणी सुटलेलं आहे। मशरूमचा साईज पण लहान झालेला आहे आणि हे मशरूम छान असे शिजलेले आहेत। आता इथे कोथिंबीर टाकून घेत आहे आणि गॅस बंद करून घेत आहे। आणि तयार झालेली आहे बटन मशरूमची झणझणीत भाजी। बघू शकता किती भारी लुक आलेला आहे, अगदी चिकन सारखी टेस्ट लागणार या भाजीची, बघू शकता तुम्ही। अगदी परफेक्ट आणि झणझणीत बटन मशरूमची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। जेवढी बघायला सुंदर दिसते तेवढीच खायला सुद्धा चविष्ट लागते। तर एकदा तरी या प्रकारे ही बटन मशरूमची भाजी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।